हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहे. तर आज संडे आहे आणि संडेला म्हटलं त्याला आठवड्याभराची जी काही काम आहे तर ती उरकूनच घेत असतो आपण. सो मला आज थोडंसं किराणा सामान आणायचं आहे. सो त्यासाठी डीमार्टला जायचं आहे, सोबतच भाजीपालासुद्धा आणायचं आहे. अशी सगळी थोडीफार कामं आहेत. तर आत्ता वाजलेत 12. माझं नाश्ता वगैरे झाला आहे, जेवणसुद्धा बनवून झालं आहे. सकाळी सकाळी मस्तपैकी बटाट्याची भाजी, भाकरी, वरण भात असं सगळं बनवून घेतलं आहे. बाळांसाठी पण त्यांना चारून झालं आहे. सो त्यांच्यासाठी पण त्यांना घेऊन जाणार नाही, कारण बाहेर पाऊस पडतो आहे. म्हणजे आत्ता तरी उघडं आहे, पण थोड्या वेळाने येतोच आहे. सो त्यांना घेऊन जाणार नाही आहे. तरी पण दोघं जण मागं लागले. सो सगळ्यात पहिले तर हे आहेत ना, त्याला घेऊन गेले शर्विलला खाली. शर्विल ऐकत नाही, शौर्य तर थोडाफार ऐकून जातो. आणि आता त्याला आहे ना, हे बघा, ज्या मी ते किराणासाठी ज्या पिशव्या काढल्यात ना, तर त्याचं ते घ्यायचं चाललं आहे. सो म्हटलं चला त्याला थोडा वेळ खेळू देते, तोपर्यंत मग म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूयात. आणि आजचा संडे जो काय असेल तर तो तुमच्यासोबत मी शेअर करते. सो चला, आता केस तर अजून ओलेच आहेत माझे, केस सुकवायचे ते आणि थोड्या वेळात निघतो आहे. आणि दिवसभरात जे काय होईल ना तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. चलो. सो बाहेर निघालो आणि वातावरण तर एवढं छान होतं, मस्तपैकी ढगाळाचं वातावरण होतं. पाऊसही नव्हता आणि ऊनही नव्हतं, खूप भारी असं वातावरण होतं. आणि आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही दोघं जण निघालो होतो. सो भारी वाटत होतं. आणि ना त्यानंतर मग ना डीमार्टला पोचलो, कारण पाऊस नव्हता तर म्हटलं पटापट जाऊयात. पण पोचलो आणि एवढी जास्त गर्दी होती. डीमार्टला तर गर्दी ऑलवेज असते, पण आहे ना रविवारच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते. आणि संडेला म्हटलं ना जायचं तर बराच वेळ जातो डीमार्टला. सो इकडे पहिले तर आम्हाला पार्किंग शोधावी लागली. आणि त्यानंतर मग आहे ना डिरेक्टली मी गेले. सगळ्यात पहिलं माझं जे काही काम असतं डीमार्टमध्ये गेल्या तर ते बाळांचं बिस्किट घेण्याचं. सो बिस्किट्स वगैरे घेतले. त्यानंतर बाकीची जी काही ग्रोसरी होती तर ती घेतली. त्यानंतर मग बाळांसाठी काही खेळणे बघितले, त्यातले ब्लॉक्स त्यांच्यासाठी घेतले. आणि सगळ्यात आवडीचा माझा सेक्शन असेल तर क्रॉकरी सेक्शन आहे, तिथं गेले. छोट्या साईजचं बघा बरं, छोट्या एकदम असं बरं इकडे. सगळं काही घेऊन जायला आणि बिलिंग काउंटरला एवढी जास्त गर्दी होती ना, तर तिथेच आमचे 15 ते 20 मिनटं ना उभं राहण्यातच गेले. सो त्यानंतर नंबर आला इकडं. आहो पटापट ग्रोसरी काढून दिली आहोंनी आणि इकडे मी ना भरून घेतली. सो आमचं बिलिंग तर झालं पटापट. त्यानंतर मग ना आम्ही निघालो होतो घरी यायला. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, प्रत्येक काउंटरवरती एवढीच गर्दी होती. एवढ्या गर्दीतून लकीली आमचा लवकरच नंबर लागला. सो त्यानंतर निघालो आणि डिरेक्टली गेलो पिझ्झा खायला, म्हणजे की जसं की घरीच घेऊन जायचा होता, पण म्हटलं चला आता आलोच आहे तर आपण खाऊ मग बाळांसाठी. सो आता डीमार्टमधून आलो आहे आणि त्यानंतर आहे ना पिझ्झा खायला आलो. म्हणजे बाळांसाठी घ्यायचं होतं. शर्विलचं सकाळपासून खूप जास्त चाललं होतं पिझ्झा. सो मग म्हटलं चला त्यांच्यासाठी पण घेऊ आणि आम्ही आता इथेच खाऊ, त्यांच्यासाठी पार्सल घेऊन जाऊ. असं सगळं करतो. पावसाचं वातावरण झालं बाहेर. पाऊस माहीत नाही किती वेळात येईल, पण जर आला तर मग आता पिझ्झा वगैरे खाणार. त्यानंतर रेनकोट वगैरे घालूनच मग जाणार. थोडंसं भाजी वगैरे घ्यायची, त्यानंतर मग घरी जाणार आहे. सो असं काही नाही, इकडे बसलं आहो. स्वतः आम्ही चिकन टिक्का पिझ्झा मागवला ना, चिकन टिक्कावाला पिझ्झा मागवला. इकडं मस्तपैकी गरमागरम पिझ्झा आला होता आणि आहोंचं चालू होतं टॉपिंग्स टाकायचं काम. मला तर त्याच्यावरती ऑरिगॅनो खूप जास्त आवडतं. ऊन पडले आणि मी कोट घालून आहे. सो आता चालले मी भाजी मार्केटला भाजी घेण्यासाठी. आहोंला थांबवले तिथं गाडीपाशी, कारण गाडीमध्ये डीमार्टमधून आणलेलं सगळं सामान वगैरे आहे. सो आता पटापट भाजी घेते. बघू पालक कशी आहे मामा? कोथिंबीर 60 रुपये. कांदे बटाटे 500 सुट्टे भेटते ना, द्या एक द्या पालकची गड्डी. आणि मार्केटला आलेल्या एवढ्या छान हिरव्या पालेभाज्या दिसल्या ना,
तर मनच एकदम भारी वाटत होतं. सगळ्या भाज्या छान होत्या, फ्रूट्ससुद्धा फ्रेश फ्रेश होते. सो मी असं सहसा मी जास्त येत नाही, पण आले ना की मला असं खूप जास्त आवडतं अशा ग्रीन ग्रीन भाज्या बघून. सो मी इकडे भाज्या घेते आणि मला जे हवं होतं मी म्हणजे आळूची पानं, तर ती भेटली. ते आळूची पानं कशी आहेत? 10 रुपये. सो इकडे ना फुलंसुद्धा खूप छान अशी होती आणि माझी भाजीपाला वगैरे घेऊन झाला. त्यानंतर मी निघाले होते, तेवढंच आहोंच्या एका मैत्रिणीने मला पाहिलं. सो त्यांनी यांना कॉल केला होता की वहिनी दिसल्यात म्हणून. सो त्यानंतर थोडा वेळ त्यांच्यासोबत गप्पा केल्या. फायनली आता माझा बाजार घेऊन झाला आहे. उद्या सगळा बाजार घेतला आहे. आता आहो थांबले तिकडं, त्यांच्यापासून जाते म्हणजे मला बरं पडेल. आणि एवढ्या दिवसानंतर मी पहिल्यांदा एवढा बाजार केला आहे. एवढा उचलून वगैरे चालते स्वतः एकटीच. आणि बाजार घेऊन आले. मैत्रिणीचा कॉल होता, मग त्यानंतर त्या आम्हाला भेटायला आल्या होत्या. एवढा बाजार घेऊन आले. नवरा मस्त आरामात बसला. फायनली बाजार घेऊन झालाय. एवढं सगळं सामान आहे सोबत. तिकडं डीमार्टमधून आणलेल्या पिशव्या आहेत, तिकडं भाजी घेतलेली आहे. सो आता निघते घरी आणि त्यानंतर घरी गेल्यावरती डिरेक्टली बोलते. आता बाळांना पिझ्झा वगैरे देणार आहे, सो त्यांची रिॲक्शन बघूयात आपण. चला, काय खाणार आहे? कुठे पिझ्झा? पिझ्झा आहे तुझ्याकडं? ए तू काय खाणार आहे? बॉस आहे. मी देते ना काढून, मी देते काढून. थांब थांब, मी काढते. ये ये इकडे आतमध्ये या. मी काढते ना, मी काढते ना, थांब ना. येश बाबू काय खाणार आहे? कुठे गेले रे? यम्मी यम्मी. काय आहे? पिझ्झा. यम्मी यम्मी पिझ्झा. कोण खाणार आहे? यश बाबू. यम्मी यम्मी पिझ्झा. चलो मम्मा. चलो दादाला. काय बाबू ते? काय मम्मा ते? पिझ्झा. हां, कशा आहे? छान छान. आवडला? शौर्य दादा सारखं खा ना मम्मा. अख्खा पीस घेऊन खा ना, अख्खा पीस असा. आलोय आणि पिल्लांसाठी पिझ्झा आणला होता ना, तर हे बघा मस्तपैकी बसले. काय खाते बाबू तू? शरू आवडलं तुला? हो. काय? ओके. इथं दाखव काय खाते तू. पिझ्झा. छान छान. हे कशा आहे? यम्मी यम्मी. आवडला? आवडला का नाही आवडला? नाही आवडला का बरं? सॉस सोबत खा ना. तिखट आहे? नो तिखट. दादा चाटतोय, खा ना दादा चाटचा. खा मम्मा. तू खा, तू खा. कशा खायच्या? अय्य छान छान आहे. कशा आहे? छान छान. असं कर. यम्मी यम्मी. असं आहे. ओ बाई. ओ हे कोणी बनवलं? तू बनवलंस? काय बनवलंय ते? हे काय आहे? हा, घर आहे का ते? हा, कोणाचं घर आहे हे? शरूचं.
सो डीमार्टमधून आणि मार्केटला जे काही भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या तिकडून आले. त्यानंतर आले थोड्या वेळ बाळांना त्याला पिझ्झा वगैरे खायचा होता, तो खाल्ला. त्याच्यासाठी खेळणं आणलं होतं तर ते दिलं त्याला. मस्तपैकी दोघांनी खेळलं आणि त्यानंतर झोपले. सो त्यानंतर आहे ना मग म्हटलं चला आता भाजी वगैरे आणली होती तर ती निवडून ठेवावी. सगळं क्लीन करून ठेवलं आणि आता तुम्ही माझं फ्रीज बघा किती छान दिसतं. सगळ्यापैकी सगळं आवरून टाकलंय. हे बघा सगळ्या भाज्या वगैरे चिरून कट करून ठेवल्या ते मस्तपैकी. त्यांना पालकची जी गड्डी होती ना तर ती खूप जास्त खराब होती. सो मग पहिले तर तिला म्हटलं क्लीन करायची होती, नाही तर ते जर पालेभाज्या तशाच राहिला की ते लगेचच खराब होऊन जातात. सो आता किचन आवरायचं आहे. इकडं सगळं किचनवरती राडा पडलाय. आहो गेले ते आता सलूनमध्ये, तर ते येईपर्यंत सगळं आवरून घ्यायचं आहे. आणि इकडे आहेत ना मी हे डीमार्टमधून असे 4 जार आणले ते मसाले वगैरे ठेवायसाठी. तर किराणा अजून डीमार्टचा काढला नाही आहे. जे काही थोडेफार मोठे मोठे वस्तू होत्या तांदूळ वगैरे ते सगळं साईडला करून भरून ठेवलं आहे. पण आता हे सगळं छोटे मसाले किंवा बाकीचं काही बाळांचं खाणं पिणं तर ते सगळं आणलेलं आहे. तसं ते मला आवरून ठेवायचं अजून, त्याला वेळ आहे. पण म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते. आणि आज मला माझ्या आवडीचे आळूचे पानं भेटले ते. सो म्हटलं आज आळूची वडी तर बनतेच. एक साईडला मस्तपैकी ना मसाले भात बनवणार आहे आणि सोबत आहे ना आळूची वडी बनवणार आहे. मला खूप दिवसांपासून खायची इच्छा होती. मम्मी पण त्या दिवशी आली होती, तिला म्हटलं होतं घेऊन ये, पण तिला पण काही भेटली नाही. सो आज मलाच आळूची पानं भेटलेत. तो मला एवढी भारी वाटत होतं ना, तर म्हटलं घरी गेल्यावरती मस्तपैकी आळूची वडी खायची आहे. तर आता ते सगळं करते. आणि आळूवडीचं काही प्रिपरेशन दाखवत बसणार नाही. नॉर्मली जसं आपण लसूण जिरे वगैरे बारीक वाटून आणि ते बेसन पिठामध्ये मिक्स करून करतो तशीच मी आळूची वडी बनवणार आहे. आणि पानं पण एवढी छान भेटले ते ना, हे बघा इकडे पानं आहेत आणि पानं पण मस्त भेटले ते. हे इकडे एवढे एवढे पानं आणले ते. सो आता ही पानं सगळी मला धुवून वगैरे त्याची मी ते शिरा वगैरे काढून घेतल्याचे, त्याला आता लाटायचे. पहिले धुवायचे त्यानंतर मग ते लाटून घेणारे. सगळी प्रोसेस मला करायची आहे. सो मी आता एवढं काही दाखवत बसणार नाही, पण जेवढं मला शूट करायला जमेल ना तितकं मी थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते. सो चला अळूवडीची रेसिपी एकदम शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. पण मसाले भात वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते. तर इकडे मी ना अळूवडीला लावण्यासाठी बेसन पीठ, त्यामध्ये हळद, मीठ, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं पांढरे तीळ घेतले ते. आणि ते सगळं आहे ना मस्तपैकी ना पाणी टाकून हळूहळू मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही, एकदम नॉर्मल कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. सो अगदी आपल्याला ते ना इझिली त्या पत्त्यांना लावता आलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ना ते पातळ करायचं आहे. तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे, जेणेकरून आहे ना ते पीठ जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या पानांना लागणारच नाही. सो असं सगळं करून घेतलं. आणि त्यानंतर मग आहे ना स्वच्छपैकी पानं धुवून घेतले होते. तर ती पानं आहेत ना आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आणि त्याचे जे मागचे जे काटा असतात ना तर ते आपल्याला लाटून घ्यायचे असतात. सो मी इकडे ना हे सगळे पानं लाटून घेतले आणि एक एक करून ना असं प्रत्येक पानावरती ना उलटं ठेवून त्यावरती जे आपण बेसन पिठाचं सारण बनवलेलं आहे तर ते लावून घेते. एक पान या साईडने आणि एक पान या साईडने, अशा प्रकारे ते करून घ्यायचं. माझी मम्मी अशी करायची, सो मग मी पण तिचंच बघून करते. एवढ्या भारी होतात ना ह्या वड्या. मसाला टाकण्यापेक्षा ना हिरवी मिरची वापरायची, त्याने खूप छान होतात. आणि अशा प्रकारे ना सगळ्या वड्या आहेत ना पानं करून फोल्ड करून घ्यायचे, जेणेकरून आहे ना ते मग आहे ना सुटत नाही. सो अशा प्रकारे ना मी तेवढ्या पानांचे आहेत ना 6 पानं होते, त्याचे 2 रोल बनवून घेतलेत प्रॉपर. आणि आता आहे ना ते रोल आपल्याला आहे ना बॉईल करायला ठेवायचे आहेत, म्हणजेच वाफेवरती बॉईल करायला ठेवायचे. त्यासाठी ना मी इडलीचाच कुकर ठेवला आहे. बाकीचे बॉयलर वगैरे वापरण्यापेक्षा इडलीच्या कुकरमध्ये पण भारी होता. सो इकडं इडलीचं भांडं जे असतं तर त्याला तेल लावून घेतलं आहे. आणि हे जे आपले वडे रोल बनवलेले आहेत ना आपण, तर ते ना आपल्याला त्याच्यावरती ठेवून आहे ना ॲटलिस्ट एक 15 ते 20 मिनटासाठी ना आपल्याला त्याला छान बॉईल करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपले रोल होऊन जातात तर त्यावेळेस आपल्याला ना एकदा फक्त त्याला सुरीने ना चेक करायचं की आपले रोल म्हणजे ज्यावेळेस सुरी एकदम व्यवस्थित निघते ना त्यावेळेस समजायचं की आपले रोल तयार झाले ते म्हणून. सो इकडे आहे ना मस्तपैकी पहिले तर मी इडलीच्या कुकरचं झाकण लावून घेतलं आणि त्यानंतर आता बघू शकता इकडे आपले रोल पण मस्त शिजून तयार आहेत. सो वडी तर मस्तपैकी आहे ना वाफवून झाली. आणि आता आहे ना मी इकडे तळायला घेते. इकडे मस्त असे शॅलो फ्राय करून घेते. जास्त डीप ओ काय काय ते हे काय सांग मला काय? एरोप्लेन. एरोप्लेन ओ कसं चालतं? असं चालतं एरोप्लेन. शर्विल शौर्याचं खेळायला चाललं. इकडे मी ना वड्या मस्तपैकी शॅलो फ्राय करून घेते आणि थोड्या वेळात त्याला म्हणजे हो डीप फ्राय करण्यापेक्षा ना मला शॅलो फ्राय केलेल्याच वड्या जास्त आवडतात. स्वतः हे करते, त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेते आणि मग बोलते. आता जेवण वगैरे करून झालंय, म्हटलं चला आता व्हिडिओचा एंड करावा. आणि ही पिल्लं काय करतात ते? त्यांचं मस्तपैकी खेळायचं काम चाललंय. काय करते बाबू तू?
जेवला तू? काय खाल्लं? आशू अशू बाबा खाल्लं? असं काय बाबा खाल्लं? भातू बातू खाल्ला. असं ए आणि तुला काय आणलंय मम्मानी? अजून 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 ओके झालं. आता मी बोलू? ओके. सो चला आजचा ब्लॉग आहे ना. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आजचा माझं संडेचं रुटीन कसं होतं हे तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय कर तू. बाय बाय. सी यू. बाय.